नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. जीवनमूल्य कार्यक्रमांमधून आपल्याला जीवनामध्ये लागणाऱ्या अनेक मूल्यांबद्दल ह्या कार्यक्रमाने माहिती दिलेली आहे आणि सध्या जी मालिका आपली चालू आहे त्याच्यामध्ये आपण संपूर्ण स्वास्थ्य जे आहे ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत ह्याची माहिती डॉक्टर सचिन परब यांच्याकडून घेत आहोत. आजही ते आपल्यासोबत आहेत. डॉक्टर सचिन परब, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर साहेब, मागचे 2-3 सत्र आपण संपूर्ण स्वास्थ्य ह्याच्यावर बोलत आहोत आणि ह्या संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त करण्यासाठी आपल्याला राजयोग कसा मदत करतो ह्याच्याबद्दलही आपण माहिती घेतलेली आहे आणि खूप लोकांना ह्याचा उपयोगही झालेला आहे, फायदाही झालेला आहे. मागच्या वेळेस जेव्हा आपण विषय काढलेला होता तेव्हा हृदयाचे जे रोग आहेत त्याच्याबद्दलची तुम्ही आम्हाला माहिती दिली. त्याच्यापूर्वी आम्हाला मानेपासून वर जे काही आहेत, मानेचे त्रास असू शकतात किंवा इथे गळ्याकडे काही ज्या त्रास असू शकतात, थायरॉइड ग्रंथींचे वगैरे किंवा कानाचे वगैरे सांगितले, तर खूप लोकांना त्याचा फायदाही झालेला आहे. भावनांशी काही लोक निगडीत होती, ह्या त्रास त्यांचे होते, त्यांनाही खूप चांगला फायदा झालेला आहे. परंतु डॉक्टर साहेब, ज्या पद्धतीचं आम्ही आता जीवन जगतो त्याच्यामध्ये तुम्ही मागे जेव्हा तो एक उल्लेख केलेला होता की एक आहे खूप हरी वरी आणि मग काय आहे ते तुम्ही सांगितलेलं की तो करी. तर हा जो काही प्रकार आहे ह्याच्यात खरंच आम्ही लोक जगत आहोत. असा एकदा प्रसंग येतो, कित्येकदा तरी एखादी व्यक्ती आमच्या समोर येते, काहीतरी आम्हाला सांगते, तिची काहीतरी इच्छा असते आमच्याकडून करून घेण्याची किंवा आम्ही त्यांच्यावर जाण्याची, तर आम्ही म्हणतो मरायलाही वेळ नाही. अक्षरशः म्हणजे हा तरी शब्द येतो, नाहीतर मग म्हणतो अरे विष खायला पण वेळ नाही आहे. तर हा जो काही प्रकार आहे हा काय आहे एक्झॅक्टली आणि ह्याच्यामुळे काय होतं आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या शरीरावर त्याचे काय परिणाम पडतात, आमच्या मनावर त्याचे काय परिणाम पडतात? फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा. जेव्हा व्यक्ती म्हणतो की मरायलाही वेळ नाही आहे, मग तो दिवसभर काय करत असतो? मरायलाही वेळ नाही आणि दिवसभर मरतो आहे, हा एक कॉन्ट्रास्ट आहे. किंवा विष खायलाही वेळ नाही आहे, पण तुझी इच्छा आहे का विष खाण्याची? का नुसतं तुम्ही बोलतात? जे लोक बोलतात की आम्हाला वेळ नाही आहे, तर वेळ नाही आहे हा शब्दच चुकीचा आहे. तसं बघायला गेलं तर मॅनेजमेंटमध्ये आम्ही म्हणतो की वेळ नाही हा शब्द तुम्ही वापरू नका, कोणालाही आवडत नाही शब्द. कारण वेळ नाही आहे असं कधीच होत नाही. प्रत्येकाकडे वेळ असतो, फक्त आपली प्रायोरिटी वेगळी असते, म्हणजे आपली लक्ष वेगळं असतं. ज्या व्यक्ती म्हणतात की आम्हाला वेळ नाही आहे, त्यांना टी व्ही बघण्यासाठी वेळ असतो किंवा चित्रपट बघण्यासाठी वेळ असतो, मित्रांसाठी वेळ असतो किंवा जेवायला वेळ असतो, हॉटेलमध्ये जायला वेळ असतो. तर वेळ नाही असं म्हणू नका की हां माझ्या जीवनामध्ये ही प्रायोरिटी नाही आहे असं म्हणा. आणि वेळ नाही आहे असं म्हणतात त्याच्यामागे रहस्य पण आहे, चुकीचं पण नाही, ते एक ठिकाणी बरोबर पण आहे. जे म्हणतात की वेळ नाही आहे त्यांना एकतर वेळेचं नियोजन येत नाही की आपला वेळ दिवसभरामध्ये जे 24 तास प्रत्येकाला मिळालेलं आहे त्याचं नियोजन कसं करायचं हे कदाचित त्यांना माहीत नसतं, ही दुसरी गोष्ट आहे. आणि तिसरं त्याच्याशी संबंधित आहे की वेळ आणि विचार ह्या दोघांचा घनिष्ठ संबंध आहे. जेव्हा आपले विचार अतिशय वेगाने चालू असतात, ज्याला आपण मागे मालिकेमध्ये पाहिलं की जेव्हा वेस्ट थॉट्स, व्यर्थ विचार असतात, तर त्या विचारांचं एवढं क्राउडिंग असतं, एवढी गर्दी असते मनामध्ये की काय करावं आणि काय करू नये सुचत नाही. आणि जेव्हा हे विचार भरपूर वेगाने जात असतात आपल्या मनामध्ये, तेव्हा आपल्याला असं वाटतं की देर इज वेळ कमी पडतो. वेळ काय आहे ॲक्च्युली, टाईम काय आहे आपल्याला समजलं पाहिजे. आध्यात्मिकतेमध्ये टाईम म्हणजे मूवमेंट. तुमच्या आतमध्ये जी मूवमेंट आहे त्याला आम्ही टाईम म्हणतो. म्हणजे ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी जी मूवमेंट तुम्ही घेतली ती वेळ आहे. तर आता ए पासून बी पर्यंत जाताना जर तुमचे विचार भरपूर फास्ट चालत असेल तर तुम्हाला तिथे वाटतं की वेळच नाही आहे. जेव्हा दोन विचार जे आपले चालतात मनामध्ये, ते दोन विचारांच्या मध्ये एक सायलेंट स्पेस असते, एक गॅप असतो. तो गॅप आपल्याला मिळत नाही. एक विचार आला त्याच्या पाठोपाठ दुसरा, त्याच्या पाठोपाठ तिसरा, त्याच्या पाठोपाठ चौथा. त्यामुळे दोन विचारांमध्ये जो गॅप असतो तो आपल्याला कळत नाही. आणि जेव्हा असे विचार भरपूर चालतात तेव्हा असं वाटतं की कोणतरी मागे आपल्या लागलेलं आहे, बंदूक अशी डोक्यावर ठेवलेली आहे आणि मी पळतो आहे.
ह्यालाच आपण म्हटलेलं आहे की धावपळीचं जीवन. धावपळीचं जीवन का असं वाटतं? कारण विचार माझे पळत आहेत भरपूर. जेव्हा विचार माझे पळत आहेत तेव्हा शरीर पण पळणं, आणि ह्या आजाराला आम्ही म्हणतो हरी सिकनेस, म्हणा घाईचा आजार. एवढी घाई आहे लोकांना की जे अपघाताचं जे कारण आहे ते हे घाईचं आहे, आणि ते खरं बघायला गेलं तर मनामध्ये विचार भरपूर चाललेले ते आहे. त्यामुळे विचारांची गती जर तुम्ही कमी केली तर तुम्हाला वेळच वेळ कळेल. आणि मेडिटेशनमध्ये किंवा राजयोग ध्यानामध्ये एक्झॅक्टली हेच होतं. जेव्हा आपण शांत स्वरूप अवस्थेमध्ये जातो तेव्हा आपले जे विचार आहेत जे अगोदर पळत आहेत ते हळू शांत व्हायला लागतात, आणि जेव्हा विचार शांत व्हायला लागतात तेव्हा आपल्याला कळतं की अरे माझ्याकडे तर भरपूर वेळ आहे, दोन विचारांच्या मध्ये भरपूर जागा आहे, आणि ते सायलेन्स झाले आतमध्ये तुमचे विचार, तर तुम्हाला असं वाटायला लागतं की किती बरं वाटतंय, शांत रिलॅक्स वाटतं, आणि उगाच मी घाई करतोय. घाई न करता देखील मी माझं काम करू शकतो, हा एक आत्मविश्वास आतून येतो. त्यामुळे वेळ नाही आहे याच्यापेक्षा आपण असं म्हणायला पाहिजे की माझ्याकडे वेळ आहे भरपूर, फक्त तो वेळ कसा काढायचा आणि स्वतःच्या विचारांना शांत कसं करायचं हे मला शिकलं पाहिजे. आणि जर मी राजयोग ध्यानाचा अभ्यास केला तर मला हा आत्मविश्वास येऊ शकतो, आणि मला जो वेळ नाही आहे ही कंप्लेंट माझी जाऊ शकते, असा आमचा अनुभव आहे. डॉक्टर साहेब, नक्कीच तुम्ही सांगितलं की वेळ काढला पाहिजे, वेळेचं प्रबंधन केलं पाहिजे, व्यवस्थित दोन विचारांना शांत डोक्याने जर हे केलं तर वेळ मिळू शकते. हा प्रयोग आम्ही नक्कीच करू. पण अजून एक प्रश्न असा येतो मला की आमच्या लाईफमध्ये इतकं सगळं फास्ट चाललेलं आहे, सगळं फास्ट, अगदी सकाळी उठल्यापासून जसं तुम्ही अगदी अचूक म्हटला की डोक्यांमध्ये विचार खूप खूप अगदी गतीने येत राहतात की आता हे करायचं, हे करायचं, हे करायचं. आणि असं सगळं करत असताना बरेचदा आम्ही जो एक मार्ग, मधला मार्ग घेतो तो आहे की फास्ट फूडचा पण घेतो, आणि ही फास्ट आमची लाईफ पण झालेली आहे, आणि फास्ट थिंकिंग पण झालेली आहे. भले राईट नाही आहे पण फास्ट झालेली आहे. आणि ह्याचा एक तब्येतीवर जो कॉमन, अगदी मी म्हणेन की तुम्हाला 100तले 99% अशी लोक सापडतात, कारण आम्ही बाहेर असतो, आमच्या लक्षात येतं प्रत्येकाला ही एक कंप्लेन असते, आणि ती आहे पोटाची. तर पोट जे आहे हे आमच्या जीवनामुळे बिघडलेलं आहे, आमच्या जेवणामुळे बिघडलेलं आहे, का आमच्या विचारांमुळे बिघडलेलं आहे हे आमच्या लक्षात येत नाही. तुम्ही फार ह्याच्यामध्ये अनुभवी आहात, तुम्हाला पेशंट्सही पाहिलेले आहेत, आध्यात्मिकताचाही तुम्हाला साथ आहे, तर तुम्ही आम्हाला थोडंसं हे सांगाल का? कित्येकदा हाही मला म्हणजे एक मजेशीर गोष्ट आहे, पण तरीसुद्धा बरेचदा लोक म्हणतात तुझ्या पोटात का दुखतं, हा पण कित्येक जण विचारतात. तर ह्याच्यात दोन अर्थ निघतात, तुम्ही चांगलंच ओळखलं असेल तर थोडंसं ह्याच्याबद्दलही आम्हाला स्पष्टीकरण द्या की काय एक्झॅक्टली होत असतं. फार सुंदर प्रश्न आहे तुमचा. आय कॉंग्रॅच्युलेट यू फॉर आस्किंग दिस क्वेश्चन. आपण अगोदर पण पाहिलं आहे की मनाचा आणि शरीराचा घनिष्ठ संबंध आहे. मनामध्ये जे विचार चालतात त्याचा शरीरावर इफेक्ट येतो, मग तो चेहरा असो, हृदय असो किंवा पोट असो. पोटावर पण मनाचा आणि पोटाचा संबंध आहे. जे मनोकायिक आजार आहेत त्याच्यामध्ये 2-3 आजार जे तुम्ही आता सांगितले, तर ते जठराचे आजार आहेत, ज्याला आम्ही म्हणतो पेप्टिक अल्सर, पोटामध्ये अल्सर होणे. दुसरा एक आजार आहे ज्याला आम्ही म्हणतो इरिटेबल बावेल सिंड्रोम, म्हणजे तुम्ही नाश्ता केला तुम्हाला जावं लागतं, जेवण केला तुम्हाला टॉयलेटला जावं लागतं, काही खाल्लं की तुम्हाला जावं लागतं. इरिटेबल बावेल, एकतर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतं किंवा डायरिया होतं, लूज मोशन्स होतात. आणि तिसरं पोटात दुखणं. ह्या सगळ्यांचा मनाशी संबंध आहे, आणि ॲलोपॅथी पण ह्याला स्वीकार करते. मला आठवतं जेव्हा आम्ही MBBS शिकत होतो तर आम्हाला शिकवलं जायचं की अल्सरची ट्रीटमेंट, तर त्याच्यामध्ये एक वाक्य यायचं की अल्सर इज नॉट कॉज बाय व्हॉट यू ईट बट व्हॉट इज इटिंग यू. म्हणजे अल्सर जो पोटात येतो हे तुम्ही जे खाता त्याने होत नाही, पण तुम्हाला काय खाता आहे, तुम्ही जे खाता त्याच्यापेक्षा तुम्हाला काय खाता हे महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यावर फार संशोधन झालेलं आहे. आणि आणखीन एक आजार आम्ही जो बघतो सध्या अल्सरसारखाच आहे, ज्याला आम्ही म्हणतो GERD. GERDचा फुल फॉर्म आहे गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. रिफ्लक्स म्हणजे तुमच्या पोटात जे ॲसिड आहे किंवा अन्न आहे ते वर येणं गळ्याकडे. हा आजार फास्ट लाईफशी निगडीत आहे आणि फास्ट फूडशी निगडीत आहे. मुंबईमध्ये एक म्हण आहे जी मला फार आवडते, धावपळीवर आहे, एका हातात वडा आणि एका हातात पाव आणि सगळीकडे नुसती धावा धावा.
कारण खायला वेळ मिळत नाही आणि वडापाव हे कॉमन झालेलं आहे. बहुतेक बाकीच्या शहरामध्ये पण असावं. चहा किंवा कोल्ड्रिंक किंवा सिगरेट किंवा असे वडापाव किंवा तत्सम फास्ट फूड हे आपण नुसते कोंबत असतो. आणि इवन मी खाताना पण पाहिलेलं आहे, ज्या प्रकारे खातात, उभं राहून खातात आणि फास्ट खाणं, हे सगळं मनाशी निगडीत आहे. जेवढं तुम्ही इथे पळता तेवढं तुम्ही कामामध्ये पळता आहात. मी पुन्हा सांगतो की जेवढे आपले विचार शांत असतील तेवढं आपलं नियोजन चांगलं असतं आणि स्ट्रेस आपला कमी असतो. तुम्ही इथे जेवढं पळाल, हरी सिकनेस, आणि त्याच्याबरोबर दुसरा शब्द वरी, हरी आणि वरी, तर जेवढी तुम्ही घाई कराल आणि जेवढा चिंता तुमच्यामध्ये असेल तेवढं ॲसिड तुमच्या पोटामध्ये जास्त निघणार. म्हणून आम्ही बघितलं की हे जे अल्सरवाले पेशंट असतात त्यांना आम्हाला शांत करावं लागतं. माझा एक मित्र आहे, खूप चांगला डॉक्टर आहे आणि खरंच खूप छान डॉक्टर आहे आणि त्याचा भरपूर काही विशेषता आहे. पण तो एवढा रेस्टलेस असतो, बेचैन असतो, त्याला रात्री झोप पण येत नाही. कारण त्याच्यामध्ये हे दोन्ही लक्षणे बघतो, एकतर घाई आणि दुसरं वरी. बाकी कामामध्ये अतिशय चांगला आणि खूप चांगली व्यक्तिमत्व, त्याच्यामध्ये भरपूर विशेषता आहे, परमात्म्याने त्याला विशेषता दिली आहे. पण हे दोन क्वालिटी आणि त्याला पोटामध्ये त्रास आहे, अल्सरचा त्रास आहे. जेव्हा जेव्हा त्याला घाई होते किंवा आणखी त्याचं पोटाचं दुखणं चालू होतं. तर येस, इट इज वेल नोन फॅक्ट आणि सगळ्या डॉक्टरांना माहिती आहे की जेवढा स्ट्रेस तुमचा कमी होईल, चिंतेचा स्वभाव कमी होईल, पोटातलं ॲसिड तुमचं कमी निघणार. पोटात दुखणे जे तुम्ही म्हणालात, पोटाचा आणि मनाचा फार घनिष्ठ संबंध आहे. एखादं कोणती गोष्ट आपल्याला आवडत नाही, जेव्हा आपण ती रिजेक्ट करतो किंवा आपल्या इच्छेच्या विरुद्ध असतं तेव्हा पोटात दुखायला लागतं. आणि आम्ही ही कंप्लेंट खास करून लहान मुलांमध्ये बघतो. काही कारण नसताना शाळेत जायचं झालं की यांच्या पोटात दुखायला लागतं. तर पोट आणि फिअर, भीती, यांचा घनिष्ठ संबंध आहे. तुमच्यामध्ये एखादी भीती असेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नसेल तर तुमच्या पोटात दुखणार. म्हणजे पोटाच्या ज्या आतड्यांच्या मांसपेशी असतात त्या आकुंचन पावतात. ठीक आहे, त्याचा परत मनाशी संबंध आहे. तर पोट म्हणजे जठर, आतडे, ह्यांचा मनाशी आणि ॲसिड निघणं ह्याचा मनाशी फार घनिष्ठ संबंध आहे. जेवढं तुम्हाला इथे चिंता आणि फास्ट असाल तेवढं तुम्हाला पोटाचे आजार होतात आणि हे आपल्या मणिपूर चक्राशी रिलेटेड आहेत. तर डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितले की पोट दुखणं कशासाठी, कशामुळे होतं, की जे आपल्या मनाविरुद्ध असतं त्याच्यामुळे पोट दुखत असतं. मग पोटात घेणं म्हणजे काय आणि पोटात ठेवू शकणं नाही, तुम्ही पोटात ठेवू शकत नाही का, अशाही काही काही प्रचलित वाक्य आम्ही पाहतो. तर ही वाक्य आली असतील तर नक्कीच काहीतरी मागे कारण असणार आहे. तर तुम्ही जरा ती कारणं आम्हाला स्पष्ट करा. एक्झॅक्टली. एखाद्या व्यक्तीला उलटी होते. उलटी होते म्हणजे काय, जी त्याच्या पोटात गेलेलं आहे तर त्याला पचलेलं नाही तर त्याचं शरीर बाहेर फेकतं. निसर्गाचा गुण आहे. तर रिजेक्शन आपण जेव्हा एखाद्याला करतो अशा लोकांना उलटी होण्याचे चान्सेस असतात. पोटात ठेवणे म्हणजे त्या व्यक्तीमध्ये अशी शक्ती आहे की तो पोटात ठेवू शकतो, समावू शकतो. हा एक गुण आहे की पोटामध्ये ठेवणं. माहीत नाही किती लोकांमध्ये ही शक्ती आहे. भरपूर लोक आपल्या पोटात ठेवणं कठीण आहे लोकांना. ते नेहमी उलट्या करत असतात. म्हणजे त्यांच्या पोटामध्ये काही राहतच नाही. तर येस, आणि हे एक्झॅक्टली सोलार प्लक्सिस जे मणिपूर चक्र आहे त्याचं काम आहे. मणिपूर चक्राचं आध्यात्मिक रहस्य आहे की हे जे असतं हे सोलार प्लक्सिस पोटामध्ये असतं. म्हणजे बेंबीच्या वरच्या बाजूला असतं, छाती आणि पोटाच्या जंक्शनवर असतं. आणि ह्याचं काम आहे की स्वीकार करणं परिस्थितीला. आणि जे लोक परिस्थितीला स्वीकार नाही करत, त्याच्याशी फाईट करतात परिस्थितीला, त्यांना हे सगळे पोटाचे आजार होतात. सो यू हॅव टू ॲक्सेप्टन्स हा फार मोठा दिव्य गुण आहे. पण याच्यासाठी शक्ती पाहिजे आणि ही शक्ती सहजासहजी येत नाही. परिस्थितीला स्वीकार करणं त्याच्यासाठी फार योग पाहिजे तुम्हाला. परमात्म्यापासून सुखाचा अनुभव तुम्हाला झाला पाहिजे. जेव्हा तुम्ही सुख स्वरूप होता तेव्हाच तुमच्यामध्ये ही शक्ती येऊ शकते. डॉक्टर साहेब, किती छान की सामावून घेणं आलं पाहिजे आणि नक्कीच ही गोष्ट फार कमी आहे. एखादी गोष्ट पोटात ठेवणं शक्य होत नाही, परंतु जर सुख स्वरूप असू, संतुष्ट असू तर नक्कीच परमात्म्याची ही मदत कोणत्याही गोष्टीला आम्हाला सामावून घेण्यामध्ये मदत करेल. डॉक्टर साहेब, हे विकार तर खूप लोकांना आहेत, पोटाचे विकार आहेत, जसं तुम्ही म्हटला हरी, हाही प्रकार खूप आहे.
तर हा जो मणिपूर चक्र आहे, तर ह्याला आपण ऊर्जा देण्यासाठी कोणत्या पद्धतीने आपल्या स्वतःमध्ये चिंतन करावं हे जर आम्हाला स्पष्ट करा. हां, मणिपूर चक्राबद्दल सांगतो. इथे छाती आणि पोटाच्या जंक्शनच्या इथे असतात. इमोशन चक्र आहे. इमोशनशी याचा भावनेशी फार संबंध आहे. ह्याचा रंग जो आहे पिवळा आहे आणि ह्याचा जो साऊंड आहे, शब्द आहे, ध्वनी आहे, तो आहे रम रम. आणि पोटामधील अल्सर जसं आपण स्लाईडमध्ये पाहतोय, आतड्यांचे ट्यूमर्स असतात, डायबिटीस किंवा पॅनक्रियाला सूज येणे, भूक न लागणे, लिव्हरला सूज येणे, अपचन होणे, सिरोसिस नावाचा आजार आहे. आपल्या किडनीवर ग्रंथी असते ज्याला ॲड्रिनल ग्लँड म्हणतात, त्याचा इम्बॅलन्स, सांध्यांचं दुखणं किंवा मोठ्या आतड्यांचा आजार, हा शारीरिक आजार याच्याशी संबंधित आहे. आणि मानसिक जर तुम्ही बोललात तर आपला स्वमान, जसं म्हटलं फिअर ऑफ रिजेक्शन, दुसरे तुम्हाला नाही म्हणतील किंवा एखाद्याने टीका केली तुमच्यावर तर त्याच्याशी फार सेन्सिटिव्ह असणं, स्वतःच्या इमेजबद्दल जी फिअर असणं आणि आपल्याबद्दल माहिती लोकांना कळणं, ह्याची भीती वाटणे, निर्णय न घेऊ शकणे, हे सगळं सोलार प्लक्सशी जुळलेलं आहे. आणि ह्याचा एरिया जो कवर करतो हे वरचं आपलं पोट, बेंबी, नंतर आपल्या ज्या बरगड्या असतात खालच्या, लिव्हरमध्ये पित्ताशय, मधला आपला स्पाईन ज्याला आपण म्हणतो मणका, नंतर किडनी आणि इथे प्लीहा नावाची ग्रंथी असते, किडनीच्या वरची ॲड्रिनल ग्रंथी, छोटा आतडा आणि जठर, हे सगळं ऑर्गन्स मणिपूर चक्राशी रिलेटेड आहेत. म्हणजे त्या एरियाला आपल्याला शक्ती द्यायची आहे. आणि याचा रंग जो आहे हा पिवळा रंग आहे. आणि मेडिटेशनमध्ये आपण परमात्म्याकडून सुखाचा रंग घ्यायचा आहे. जेवढा सुखाचा रंग आपण घेऊ पिवळा, तेवढा आपलं मणिपूर चक्र चांगलं राहील. तर आपण त्याचा आता अभ्यास करूया. सर्वांनी सरळ बसायचं आहे. एखादं महत्त्वाचं काम तुम्ही करत असाल, जसं रस्ता क्रॉस करणं, गाडी चालवणे, गॅस स्टोव किंवा एका मशीनसमोर तुम्ही असाल, तर तुम्हाला हे करताना हा अभ्यास नाही करायचा आहे. शांतपणे एका ठिकाणी बसा जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. फोन आपला स्विच ऑफ मोडमध्ये किंवा सायलेंट मोडमध्ये ठेवा. आणि जे आता तुम्हाला मी विचार देणार आहे त्याला तुम्ही चित्रकरण करा आणि त्याचा अनुभव करा. ओम शांती. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत आपल्या संपूर्ण शरीराला एकदम हलकं सोडा. अनुभव करा की संपूर्ण शरीर शांत आणि शिथिल होत चाललेलं आहे. शांत आणि शिथिल. दोन्ही हात, दोन्ही पाय, छाती, पोट, पाठीच्या मांसपेशी, मान आणि चेहरा एकदम शांत आणि रिलॅक्स. ध्यान 2 डोळ्यांच्या मध्ये घेऊन जा आणि पहा एक सुंदर सफेद सितारा 2 डोळ्यांच्या मध्ये चमकत आहे. स्पष्टपणे अनुभव करा. जसा आकाशात सितारा चमकतो तसा एक सुंदर सितारा 2 डोळ्यांच्या मध्ये चमकत आहे. या शरीरापेक्षा भिन्न आहे. हे शरीर विनाशी आहे आणि मी अविनाशी आहे. परमात्म्याची संतान. अनुभव करा की परमात्मा जो की ज्योतिष स्वरूप आहे परमधाम मध्ये 5 तत्वांच्या पलीकडे, त्याच्याकडून आकाशातून पिवळ्या रंगाचा दिव्य प्रकाश माझ्याकडे येत आहे. स्वीकार करा या प्रकाशाला. पिवळ्या रंगाचा प्रकाश परमात्म्याकडून माझ्याकडे येत आहे आणि माझ्याकडून संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. विशेष हा प्रकाश माझ्या पोटामध्ये, छाती आणि पोटाच्या मध्ये मणिपूर चक्रावर एकत्रित होत आहे आणि मणिपूर चक्र शक्तिशाली बनत आहे. जठर, आतडे, लिव्हर, पित्ताशय, किडनी, किडनीवरील ग्रंथी, प्लीहा,
पाठीचा मणका सर्व आणि शक्तिशाली होत चाललेला आहे. पोटातील पचन सुरळीत होत चाललेलं आहे. हा पिवळा रंग ह्या सर्व ऑर्गन्सना, अंगांना शक्तिशाली करत आहे. अनुभव करा परमात्म्याकडून येणारा हा पिवळा प्रकाश या भागावर एकत्रित झालेला आहे आणि येथील सर्व अंग शक्तिशाली बनत चाललेले आहे. या भागातील सर्व विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकले जात आहे. माझं पचन पूर्ववत होत चाललेलं आहे आणि मी शांतीचा आणि सुखाचा अनुभव करत आहे. परमात्मा सुखाचा सागर आहे आणि मी त्याची संतान, सुख स्वरूप आहे. सुखाचा दिव्य प्रकाश पिवळ्या रंगाचा परमात्म्याकडून, आकाशातून माझ्याकडे येत आहे. मी बिलकुल सुख स्वरूप आहे आणि माझ्या पोटातील सर्व अंग सुरळीत यथार्थ रूपामध्ये काम करत आहे. मला खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय. ओम शांती शांती शांती. खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. दर्शक हो, आपण पाहिलं की आपल्या पोटामध्ये जे काही आजार आहेत, ह्या आजारांचा आपल्या विचारांशी आणि आपण ज्या पद्धतीचं जीवन जगतो त्या जीवनाशी किती निगडीत असा संबंध आहे. तर आपल्याला असेच काही त्रास जर होत असतील तर ज्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला डॉक्टर साहेबांनी आता दिलेलं आहे त्याचा आपण सर्वांनी घरामध्ये अनुभव करावा, उपयोग करून घ्यावा, अनुभव करावा असं मला माझी एक विनंती आहे. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला जर ह्या बाबतीत काहीही महत्त्वाची माहिती हवी असेल तर नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला तुम्ही भेट देऊ शकता किंवा आम्हाला प्रश्न पाठवू शकता आमच्या मेल ID किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही भेट देऊ शकता. तर या विषयाला घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.